म्हणजे विद्येचं माहेरघर असं आपण याआधी अनेकदा ऐकलंय, पण हेच पुणे आता गुन्ह्यांचं माहेरघर बनलंय। कारण असा एकही दिवस उजाडत नाही की पुण्यात काही गुन्हेगारी कृत्य घडलेलं नाहीये। त्यामुळे पुण्यात गुन्हेगारांना कायद्याचा धाकच उरला नाहीये का आणि तो निर्माण करण्यात पोलिसांना अपयश आलंय का, असे सवाल आता उपस्थित होत आहेत। पुणे विद्येचं माहेरघर की गुन्ह्यांचं? गुन्हेगारांना पोलिसांचं भय उरलंच नाही का? 36 तासात पुण्यात घडल्या 4 भयंकर घटना। भर रस्त्यात कार उभी करून नंगानाच करणारा हा तरुण पहा। येरवड्यातील शास्त्री चौकात रस्त्याच्या मधोमध कार उभी करून या मूर्खाने उघड्यावर लघुशंका केली आहे आणि निर्लज्जपणे त्याचा व्हिडिओही काढला। त्यात त्याच्या चेहऱ्यावरची मस्ती काही लपत नाहीये। ही तर झाली एक घटना। महत्त्वाचं म्हणजे एकही दिवस असा जात नाही की पुणे शहरात गुन्ह्याची घटना घडत नाही। ड्रग्स तस्करीपासून ते कोयता गँगचे हल्ले, ज्येष्ठ नागरिकांची लूट, या घटनांमुळे पुणे क्राईम कॅपिटल होतंय की काय अशी भीती आता निर्माण झाली आहे। आताही पुण्यात गेल्या 36 तासात वेगवेगळ्या ठिकाणी 4 घटना घडल्यात, ज्यामुळे पोलिसांचा धाक उरला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय। 7 मार्चला सिंहगड रोड परिसरात दाम्पत्यावर कोयत्याने हल्ला। येरवड्याच्या शास्त्रीनगर चौकात तरुणाचा मद्यपान करून नंगानाच। कोथरूडच्या MIT कॉलेज जवळ रिक्षा चालकाची तरुणाला मारहाण। 5 मार्चला मोमीनपुरा भागात गाडी लपवण्यावरून ज्यूस सेंटरची तोडफोड। मोमीनपुरा तोडफोडीतील आरोपीला पोलिसांनीच बसायला खुर्ची दिली। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पालकमंत्री अजित पवार आणि पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार नेमके कुठे आहेत असा प्रश्न आता उपस्थित झालाय। या घटनांवर लोकशाही मराठीने प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क झाला नाही। त्यामुळे पुण्यातील लोकप्रतिनिधी आणि पोलिसांना याचं गांभीर्य नाही का असा प्रश्न उपस्थित झालाय। राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने गुन्हेगारांना मस्ती आली आहे, त्यामुळे पुण्याचे पोलीस नेमके करतायत काय असा प्रश्न माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी विचारलाय। पोलीस कोणाची वाट बघतात, कोणाचे फोन येतात ह्याची चौकशी न करता ज्याच्यावर अन्याय झाला त्याला कुठेही न्याय मिळताना दिसत नाही आणि ज्यांनी फोन केले त्यामुळे हे सगळे गुन्हेगार लोक मस्तीत आलेत आणि सर्वसामान्य लोकांना रस्त्याने जाताना लोकांना सुद्धा मारहाण करतात। अशी या पुण्यनगरीची परिस्थिती झाली। पुण्यातील येरवाडा येथील घटनेवर बोलताना या विकृतीला कडक शासन करायला पाहिजे। देवेंद्र फडणवीसांनीही काही दिवसांपूर्वी शक्ती कायद्याअंतर्गत मसुदा तयार केलाय। तसंच केंद्रातील काही कायद्यांमध्येही बदल झालाय, त्यामुळे तसं पाऊल नवीन कायद्यात उचललं जाईल आणि गुन्हेगारांना चाप बसवला जाईल अशी प्रतिक्रिया अदिती तटकर यांनी दिली आहे। नाही, खरं तर या विकृती ज्या आहेत याला कुठे ना कुठेतरी कडक शासनाच्या माध्यमातून एक उदाहरण सर्वांसमोर ठेवण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी नक्कीच झाला पाहिजे। या ज्या महिलांवर होणाऱ्या ज्या दुर्दैवानी घटना आहेत, अत्याचार आहेत किंवा वेगवेगळे जे हे प्रसंग आहेत, यातून कडक शासन होण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये पावलं उचललं जातं। पुण्यातील गुन्हेगारी ठेचून काढा असे आदेश काहीच दिवसांपूर्वी पालकमंत्री अजित पवारांनी पोलीस आयुक्तांना दिले होते, मात्र त्यानंतरही घडलेल्या घटनांमुळे पोलिसांनी खरंच कठोर कारवाई केली आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। पुण्यातील कायदा सुव्यवस्था नेमकी कशी राखली जाणार आणि पुणेकरांना सुरक्षित वातावरण कधी मिळणार असा सवाल आता विचारला जातोय। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।